सुपरवायझर म्हणून कामाला असलेल्या किरणने मध्यरात्रीपर्यंत वर्तमानपत्रातील कोडं सोडवलं. मग वॉर्डचा फेरफटका मारायला बाहेर पडला. पहिल्या मजल्यावर असणाऱ्या जनरल वॉर्डमधील मुठभर रुग्ण, त्यांच्या शेजारच्या रिकाम्या खाटेवर झोपलेले त्यांचे एखाद दुसरे नातेवाईक, नाईट ड्युटीवरचा स्टाफ, सगळेच पेंगुळलेले. तिथून बूट वाजवत तो जिन्याने खाली आला. इथे भयंकर शांततेशिवाय कुणीच नव्हतं. सर्व आलबेल आहे असं पाहून तो मागे वळणार, तोच समोरच्या वॉर्डमधील दिवा अचानक पेटला. किरणच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला, कारण त्या वॉर्डला बाहेरून कुलूप होतं आणि दारावर शवागार असं लिहिलेली पाटी होती. आज शवागारात कुणाचीच डेड बॉडी नव्हती. तिथे ड्युटीवर असणारा अक्षयही काम नसल्याने संध्याकाळीच सर्व बंद करून घरी निघून गेलेला. त्यानेच बाहेरून कुलूप लावलं असणार. मग अशा वेळी आतला दिवा आपोआप कसा पेटला? किरणला इथे रुजू होऊन आता 1.5 वर्ष झालं होतं. त्याच्या काकांनी एका मोठ्या कंपनीत त्याच्यासाठी शब्द टाकला होता. हॉस्पिटल बंद पडण्यापूर्वीच आपण नव्या कंपनीत लागू असा त्याला विश्वास होता. तिथून अपॉइंटमेंट लेटर येईपर्यंत इथून मिळणारा पगार का सोडायचा? शिवाय जमीन विकल्यावर हॉस्पिटलचे मालक स्टाफला भरघोस बोनस देणार आहेत अशी कुणकुणही होती. तेव्हा उरलेले दिवस आरामात काढावेत या हिशेबाने तो इथे टिकलेला. त्याला हॉस्पिटलचा इतिहास ठाऊक नव्हता, पण जुन्या स्टाफला खूप काही माहीत होतं. ओपीडीत काम करणाऱ्या जितेंद्रने त्याला नोकरीच्या पहिल्याच आठवड्यात सावध केलं होतं. कधी कधी रात्री अपरात्री या इस्पितळात एक नर्सचा आत्मा वावरतो, तेव्हा एकटा कुठे भटकू नकोस. तो आत्मा असंच आणखी 1-2 जणांना दिसल्याचे, त्यांना घाबरवल्याचे किस्से स्टाफमध्ये अधूनमधून सांगितले जायचे. पण मागच्या 1.5 वर्षात अनेकदा नाईट ड्युटी करूनही कुठलाही भयप्रद अनुभव न आल्याने भिण्याचं काही कारण नव्हतं. परंतु आज मात्र तो चरकला होता. जिथे मृतदेहांवर चाकूसुऱ्या फिरवल्या जातात, तासनतास बर्फगार तापमानात ठेवलं जातं, तिथला दिवा अचानक लागणं ही साधीसुधी घटना नव्हती. देवाचं नाव पुटपुटत तो तिथून निसटणार, तेवढ्यात त्याच्यातील सुप्त गुप्तहेर जागा झाला. शाळा कॉलेजात सोबत असलेल्या त्याच्या मित्रांनी म्हणजेच चेतू, विजय आणि राजेशने एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सी उघडली होती. आपणही त्यात सामील व्हावं अशी त्याची मनापासून इच्छा होती. पोटा पाण्यासाठी घरचे नोकरी कर म्हणत होते, पण नोकरीत आपला जीव कधीच रमणार नाही हे त्याला ठाऊक होतं. तो चेतूशी या विषयावर बोलणारही होता, पण जो शवागारात लागलेला एक दिवा बघून भीतो, त्याला कोण गुप्तहेर म्हणून आपल्या सोबत घेईल? जिन्यावरून वर निघालेली किरणची पावलं पुन्हा मागे वळली. तो नेमकी काय गडबड आहे हे पाहायला शवागाराच्या दिशेने निघाला. अर्थात मनात भीती होतीच, पण एक दिवा आपोआप लागणं म्हणजे भूतच असेल असा सरसकट निष्कर्ष काढणं वेडेपणाचं आहे असं तो मनाला समजावत होता. मार्गिकेतले अर्धे दिवे बंद असल्याने प्रकाश तुटपुंजाच होता. हॉस्पिटल कॉस्ट कटिंगवर असल्याने जिथे गरज नाही तिथले दिवे बंद ठेवा अशी मॅनेजमेंटची सक्त ताकीद होती. म्हणून या मार्गिकेतले अर्धेच दिवे सुरू होते. निरुपयोगी व्हीलचेअर, स्ट्रेचर्स कडेने ठेवलेले. त्यांना न अडखळण्याचा प्रयत्न करत किरण शवागारापर्यंत पोचला. तेव्हाच पुन्हा एकदा आतला दिवा बंद झाला. किरण दचकला. हातातील टॉर्चने त्याने कुलपाकडे नीट पाहिलं. ते बंदच होतं आणि किल्ली शेजारीच खुंटीला टांगलेली असायची. शवागारात कोण काय चोरून नेणार? आत कोणीतरी असतानाच अजाणतेपणी बाहेरून कुलूप लावून अक्षय घाईघाईत निघून तर गेला नसेल. तसाही तो आज खूप गडबडीत होता. उद्या त्याच्या मावस भावाचं लग्न, आज हळद. त्या नादात घडली असेल चूक. असं आधीही एकदा झालं होतं. एक्स-रे रूम मधील टेक्निशियन विलास आपल्या सहकार्याला आतच विसरून जेवायला निघून गेला होता. कूलिंग बाहेर पडू नये म्हणून शवागाराचं दार मजबूत होतं. खिडक्या नव्हत्या, जवळपास साऊंड प्रूफच.
आत कोणी अडकला तर मदतीसाठी मारलेल्या हाकाही बाहेर ऐकू येणार नाहीत. तळघरात असल्यामुळे रेंजचा प्रश्नच नव्हता. अशा वेळी आत अडकलेला मनुष्य बाहेरच्यांशी संपर्क कसा साधणार? कदाचित आपल्या पावलांचा आवाज ऐकूनच आतल्याने दिवे उघड बंद केले असतील आणि त्याची अथवा तिची मदत न करता आपण घाबरून पुढे निघालो होतो. मध्यरात्रीच्या सुमारास एका जुनाट इस्पितळाच्या अंधाऱ्या तळघरातील भयानक शवागारात कुणीतरी अडकलंय ही कल्पनाच अंगावर काटा आणणारी. मोटिवेशनल व्हिडिओ पाहून जसे काही जणांना 3.5 मिनिटांचे स्फुरण चढते आणि त्या नादात ते अंबानीपासून एलन मस्कला नोकरीवर ठेवण्याचं स्वप्न पाहू लागतात, अगदी तसंच गुप्तहेर बनण्याच्या अनियंत्रित इच्छेने उसना आलेल्या किरणने खुंटीला अडकवलेली किल्ली काढली. शवागाराचं दार ढकललं पण ते उघडेच ना. गारठलं असेल कदाचित. शेवटी त्याने संपूर्ण जोर लावून ते पुन्हा ढकललं. तेव्हा भयंकर आवाज करत ते उघडलं. त्या आवाजाने भूतांच्याही अंगावर काटा फुलला असता. किरणने क्षणभर डोळेच मिटून घेतले. मग धाडस करून आत पाऊल टाकलं. कूलिंग मशीनचा अनैसर्गिक गारवा, मृतदेहांचा कुबट गंध आणि शवागारातील भयावह शांतता एकत्रच त्याच्यावर चालून आली. थोडी हुडहुडी भरली. त्याने हात पॅन्टच्या खिशात टाकला. दिवे उघडेच होते. त्यात सगळं काही स्पष्ट दिसत होतं. मधोमध कापाकापीचा दगडी ओटा, शेजारी जुनाट वैद्यकीय हत्यारं ठेवण्याचं गंजक टेबल, सर्व भिंतींना आत सरकणारी आडवे लांब रकाने असलेली कपाटं ज्यात मृतदेह पांढऱ्या कपड्यात गुंडाळून ठेवले जात. नशीब यावेळी कुठलाही मृतदेह तिथे नव्हता. परंतु ज्यावेळी इस्पितळ बऱ्यापैकी चालायचं तेव्हा कधी कधी एकाच वेळी 5 ते 6 मुर्देही या कपाटातून अंत्यविधीपूर्वीची शांत झोप घेत असत. किरणने सर्वत्र नजर फिरवली. कुणीच दिसलं नाही. म्हणजे दिव्यांची उघडझाप तांत्रिक कारणामुळेच झाली असावी, आपण उगीचच भ्यायलो असं स्वतःला समजावत तो मागे वळणार तेव्हाच शवागाराचं दार कर्कश आवाज करत आपोआप बंद होऊ लागलं. किरण भांबावला. शक्य तितक्या वेगाने दाराकडे धावला. पण थंडगार बुळबुळीत फरशीवरून पाय घसरला. तो पुन्हा उठून पोचण्याआधीच दार बंद झालेलं. आधी तर भूताचीच शंका आली, पण कदाचित वाऱ्याने असेल असं बोलून त्याने स्वतःचं समाधान करून घेतलं आणि दाराला जोर लावला. परंतु ते तर असं बंद झालेलं की कुणी बाहेरून पुन्हा कुलूप लावलं असावं. उघडतानाच त्याला किती श्रम पडले होते. अति थंड तापमानामुळे दोन्ही दारांच्या मधल्या फटीत बर्फ साचून ते अडकतं असं अक्षय एकदा म्हणाला होता. मॅनेजरला त्याने सांगितलंही होतं. पण जे हॉस्पिटल बंदच होणार आहे त्याच्या दुरुस्तीची काय गरज असं म्हणून त्यांनी विषय टाळला. पण त्यांनी टाळलेला विषय आज किरणच्या अंगाशी आला होता. दार लागलं की ते बाहेरून कुणीतरी जोर लावल्याशिवाय उघडत नाही असंही अक्षय म्हणाला होता. म्हणजे आता उद्या सकाळी कुणीतरी ड्युटीवर येत नाही तोपर्यंत आपण अडकलोच. किरणने कपाळाला हात लावला आणि तिथेच दाराला टेकला. पण ते स्टीलचं असल्याने इतकं गार होतं की लगेच बाजूला सरकला. कुठलीही अपेक्षा नव्हती तरी खिशातून मोबाईल काढून तपासला. अजिबात रेंज नव्हती. आवाज बाहेर जात नसल्याने ओरडूनही उपयोग नव्हता. शेवटी आलिया भोगासी या न्यायाने परिस्थितीला स्वीकारून तो मोबाईलवर गेम खेळत बसला. सकाळी 8 वाजता अक्षय किंवा इतर कुणीतरी येऊन बाहेरून दार उघडेपर्यंतचा वेळ कसा तरी काढायचा होता. पण 10-15 मिनिटातच त्याची कुल्फी झाली. थंडी सोसवेना. बॉडी नसेल तर कुलिंग बंदच ठेवा अशी मॅनेजरची सक्त सूचना असूनही कुलिंग चालू का हे किरणला कळेना. अक्षय बंद करायला विसरला की मग अचानक त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. आजच्या दिवसात बॉडी दाखल झाली नाही म्हणजे शवागारात बॉडीच नाही असं कसं? काल आपली सुट्टी होती. काल दगावलेल्या कुठल्या तरी पेशंटची बॉडी
इथल्या एखाद्या कंटेनरमध्ये असेल तर. पण अक्षयने तसं आपल्याला का सांगितलं नाही? किरणच्या कपाळाला आठ्या पडल्या. अक्षयची तरी काय चूक? तो का सांगेल? त्याला थोडी ठाऊक होतं आपण मध्यरात्री इथे आत येऊन अडकून बसू. किरण स्वतःवरच चिडला. एका जुनाट इस्पितळातील अंधाऱ्या तळघराच्या टोकाला असलेल्या भयाण शवागारात तुम्ही एकटे अडकले आहात. थंडी जीवघेणी आहे आणि सोबतच एक मृतदेह सुद्धा असण्याची शक्यता आहे. यापेक्षा वाईट काय असू शकतं? पण नशिबाने एखाद्याची वाट लावायचा विडा उचलला असेल तर वाईट वेळ अतिवाईट व्हायला वेळ लागत नाही. आत शिरल्याबरोबर किरणने पेटवलेले दिवे पुन्हा एकदा बंद झाले. त्याने मोबाईल टॉर्च लावला. बॅटरी अवघी 40% शिल्लक होती. त्याने समोर पाहिलं आणि शवविच्छेदन ओट्याच्या पलीकडे एक नर्स खालीमान घालून उभी असलेली त्याला दिसली. इतका वेळ तग धरून राहिलेल्या किरणला पॅनिक अटॅक आला. इतर कोणी असता तर मेलाच असता. किरण होता म्हणून अजूनही थरथरत का असेना पण उभा होता. बोबडी वळलेली. नर्सचं भूत ही अफवा नव्हती तर ते खरोखरीच होतं. हे काय घडतंय? इतकं वाईट तर कुणाला स्वप्नाही पडू नये. स्वप्नावरून आठवलं आपण दुःस्वप्नात तर नाही. 9 घोस्टचा भाग बनण्यापूर्वी किरणने काही महिने एका जुन्या इस्पितळात नोकरी केली होती. त्यावेळी त्याला अशीच भयंकर स्वप्न पडायची. शेवटी त्याने ती नोकरी सोडली. पण त्या दुःस्वप्नाने त्याला सोडलं नव्हतं. वर्षातून 1-2 वेळा तरी त्याला ते छळायचंच. आज फक्त छळत नव्हतं तर सत्यात उतरत होतं. या दुःस्वप्नाला बळी पडलो तर आपण झोपेतून कधीच उठणार नाही. अनंतापर्यंत स्वप्नवेताळाचे गुलाम होऊन वेदनामय जीवन जगावं लागेल याची जाणीव त्याला झाली. इतक्यात परत दिवे लागले आणि ती नर्स अंतर्धान पावली. किरणला खेळ समजला. अंधारात ती दिसते, उजेडात नसते. म्हणजे दिवे गेले की जीव वाचवायचाय. सर्व संकट एकदम आली की माणूस आधी सर्वात मोठ्या संकटाशी लढतो. लहान सहान तक्रारींना विसरून जातो. नर्सचं भूत दिसताच किरणही शवागारातील थंडी, बंद दार वगैरे विसरूनच गेला. त्याने एक कोपरा पकडला आणि हातपाय आखसून बसला. पुन्हा दिवे जाऊ नये तशी प्रार्थना करत होता. पण ते गेलेच आणि पुन्हा एकदा ती दिसली. मळक्या रक्त लागलेल्या पांढऱ्या गणवेशात, विद्रूप चेहरा, डोळे काळवंडलेले. मुरदाड नजरेने तिने किरणकडे पाहिलं आणि काळजावर ओरखडा उठेल अशा खरखरीत आवाजात म्हणाली, चल तुझी ऑपरेशनची वेळ झाली. हातात मोबाईल टॉर्च पकडून बसलेला किरण अक्षरशः थरथरत होता. बोबडी वळलेली. थंडी आणि भीतीने दात थडाथड वाजू लागले. ती नर्स त्याच्या जवळ जवळ येऊ लागली तसा तो आणखी मागे मागे जाऊ लागला. मागच्या ड्रॉवरला धडकला तसं ते ड्रॉवर धडधड आवाज करत उघडलं. आत एक मृतदेह होता. पांढरा फटक पडलेला, असंख्य टाक्यांनी शिवलेला. ते पाहून तर किरणचं काळीजच गोठून गेलं. इतक्यात पुन्हा दिवे आले. ती नर्स दिसेनाशी झाली पण मृतदेह तिथेच होता. त्या हिडीस बॉडीकडे फार वेळ पाहायला लागू नये म्हणून एका हाताने तो ड्रॉवर आत ढकलणार तेव्हाच त्या मृतदेहाने किरणचा हात घट्ट पकडला आणि उठून बसला. भीतीचे असे एकामागून एक झटके बसल्यावर अखेर किरणची सहनशक्ती संपली आणि तो बेशुद्ध पडला. डोळे उघडले तेव्हा प्रखर दिव्याचा भगभगीत प्रकाश अचानक समोर आला. त्याने डोळे बंद करून पुन्हा हळूहळू उघडले. आता त्याला शवविच्छेदनाच्या थंडगार ओट्यावर उघडं झोपवलं गेलं होतं. हातपाय पट्ट्यांनी बांधून ठेवलेले. कडेला तोच मृतदेह झॉम्बीसारखा उभा आणि समोर तीक्ष्ण सर्जरी नाईफ घेऊन भूत नर्स अंधारातून पुढे येत असलेली. आज ही भूताटकी आपली किडनी काढूनच शांत बसणार असं त्याला वाटू लागलं. पण नुसती किडनीच का? त्यांनी यकृत विकृत काळीज डोळे सर्वच काढून घेतलं तर कोण रोखणार आहे त्यांना?
पण मग योग आणि विशालने कसं रोखलं असेल? जास्तीत जास्त वेळ प्रतिकार करा. किरणला मूलमंत्र आठवला, परंतु हातपाय बांधलेल्या स्थितीत किती आणि कसा प्रतिकार करायचा? या शवागारात अडकून त्याला अर्धा पाऊण तास नक्कीच झाला असेल. इतका वेळ तो प्रतिकारच तर करत होता. आता कुणीतरी आपल्याला झोपेतून उठवल्याशिवाय खैर नाही हे त्याला कळून चुकलं. पण त्याच्यासोबत खोलीत मंग्या आणि सचिनच होते. मंग्या दिवसभर गाडी चालवून थकायचा म्हणून डाराडूर झोपायचा आणि सचिन तर कुंभकर्णच. ते आपल्याला झोपेतून उठवतील अशी अपेक्षा करणंच मूर्खपणाचं होतं. किरणने आशा सोडली. ती नर्स आता अगदी त्याच्या जवळ पोचलेली. दुसऱ्या खोलीत झोप अनावर झालेले पण झोपू न शकणारे आणि लिंबूच्या दर अर्ध्या तासाने वाजणाऱ्या गजरामुळे हैराण झालेले विशाल आणि योग कुठे कॉफी मिळते का हे पाहायला खोलीबाहेर पडले. आता जागेच आहोत तर प्रत्येकाच्या खोलीत डोकावून स्वप्नवेताळाचा फेरा कुणावर आलाय याचा अंदाज घेऊ म्हणून ते सर्वात आधी सचिन, मंग्या, किरणच्या खोलीकडे आले. सर्वात बेभरवशाचा गट हाच होता. दारातून लॉक करायचं नाही म्हणजे आणीबाणीच्या वेळी पटकन आत येता येईल असा नियमच बनवल्यामुळे त्यांना दार ठोठवावं लागलं नाही. आत शिरताच अपेक्षेप्रमाणे सचिन आणि मंग्या ताणून झोपलेले आणि दणाणून घोरत असलेले दिसले. किरण मात्र मधल्या खाटेवर कोमात गेल्यासारखा निश्चल पडलेला. शेजारी त्याचा बंद पडलेला मोबाईल. हा बघा, या दोघांवर हे ठेवण्यासाठी जागा राहीन असं सांगून स्वतःच आडवा पडलाय. शांत झोपलेल्या किरणला बघून झोपू न शकणाऱ्या योगने असूयेने म्हटलं आणि किरणला हलवलं. पण तो उठण्याऐवजी वेदनेने असा कण्हू लागला जणू कुणी त्याची सर्जरी करत असावं. काहीतरी गडबड आहे हे कळताच योग आणि विशाल सावध झाले. योगेश किरणला जोरजोराने हलवू लागला तर विशालने चक्क पाण्याची बाटलीच त्याच्या तोंडावर उपडी केली. नाकातोंडात पाणी गेल्याने शिंकत खाकरत किरण जागा झाला आणि ओरडला, कापू नका, कापू नका. अरे वेड्यांनो, मला कापू नका. हा गदारोळ ऐकूनही न उठणाऱ्या मंग्या आणि सचिनला विशालने संधी साधत 2-2 लाफे मारून उठवलं. मग आम्हाला बोलावण्यास आला. 5 मिनिटात सर्व किरणच्या पलंगाजवळ जमले. तेव्हाही तो कापू नका, मला कापू नका असंच बडबडत होता. गपरे झेमण्या, कुणी काय कापत नाहीये तुझं, मंग्या वैतागून म्हणाला. ए वेड्या, वेळेत उठलो नसतो ना तर आतले सगळे अवयव काढून घेतले असते त्यांनी माझे. किरण आवंढा गिळत म्हणाला. त्यांनी म्हणजे नेमके कुणी? राजेशने शंकेने विचारलं. एक झपाटलेली नर्स आणि एक डेड बॉडी शवागारात पकडून गेम करणार होते माझा, किरणने थोडक्यात सांगितलं. काय साली स्वप्न पडतात एकेकाला. झपाटलेली नर्स आणि डेड बॉडी, विचित्रच आहे याचं सगळं होलसेलमध्ये. सचिनने टोमणा मारला. ए वेड्या, स्वप्नावर कुणाचा ताबा असतो का? तू काय ठरवून स्वप्न पाहतोस? किरणने चिडून विचारलं. नाही, पण अशी बावळट स्वप्न पडत नाही जगातील नंबर 1च्या डिटेक्टिव्हला. सचिनने फुशारकी मारली. कळेल कळेल, सगळ्यांचीच पाळी येणार आहे. तुझी पण लवकरच येईल, तेव्हा कळेल तुला. नॉनसेन्स, लिंबाजी बडबडला. भेंडी, पण तू तर या दोघांवर लक्ष ठेवायला जागा राहणार होतास ना, मग स्वतःच कसा काय झोपलास? विजयने विचारलं. जागा राहणं सोपं नाही मित्रा. 2 रात्री जागा राहा म्हणजे समजेल. आम्हाला चांगलंच समजतंय. कुणाला झोपू नकोस असा हे देणं सोपं आहे, पण प्रत्यक्षात झोप टाळणं कठीण. तरी दिवस कसा बसा जातो, पण रात्री झोप अंगावर येते रे एकदम. योगने स्वानुभव सांगितला. सत्यकथन केलेस बंधू योग. अस्मादिकांनाही अधिक काळ जागृतावस्थेत राहता येणं अशक्य भासतंय. घटिकेला पापण्या अधोगत होण्यास आतुर होत आहेत आणि जांभयांची शृंखला खंडित व्हावयाचे नावच काढीत नाही. विशाल जांभई देत म्हणाला. हो, सलग काही रात्री जागा राहणं खरंच खूप कठीण आहे. आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ते चांगलं नाही. 2 पेक्षा अधिक रात्री जागलो तर अनेक दुष्परिणाम दिसू लागतील.
शरीर कायम थकलेलंच राहील, सतत झोपावंसं वाटेल, प्रतिकारशक्ती कमी होईल, आजारांचा धोका वाढेल, एकाग्रता नाहीशी झाल्याने अपघाताचाही संभव आहे, जीभ अडखळू लागेल, बोलताना त्रास होईल. पण ही लक्षणं एक वेळ परवडली, अशा मानसिक बदलांना सामोरं जावं लागेल. भास होतील. जे पाहाल किंवा ऐकाल ते खरंच असेल असं मानू नका. जागे असलात तरी तुमच्या नकळत शरीर काही सेकंदांची किंवा मिनिटांची सूक्ष्म निद्रा घेत राहील. त्या अवधीतही स्वप्न वेताळ तुमच्या भोवती फास आवळण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा सावध रहा. मी समजावलं. काय, इतकं सगळं होईल? अरे मग इथे आणण्यापेक्षा दरीतच ढकलून द्यायचं होतंच ना आम्हाला. सुखाने मेलो तरी असतो होलसेलमध्ये. सचिन रडवेला होत म्हणाला. माहिती आहे मित्रा, चूक झाली, पण प्रकरण इतकं गंभीर असेल असं वाटलं नव्हतं. मखायाने रचलेली वेताळ पूजा उद्ध्वस्त करताना तो शाप माझ्यावर ओढवून घेतोय असं वाटलं होतं मला. तुम्ही सगळेच त्याखाली भरडले जाल अशी कल्पना मला असती तर. मी बोलायचं थांबलो. तर काय, मखायाचा कट यशस्वी झाला असता आणि वेताळाने झुलेझुतील निष्पाप पोरांचा जीव घेतला असता. म्हणजे कुणाचा ना कुणाचा बळी जाणारच होता. आपला नाही तर त्या निरागस बाळांचा. मुलं आपल्यालाही आहेत. त्यांना इतकंसं काही झालं तर काळजीने जीव जातो आपला. आणि इथे फक्त आपली नाहीत म्हणून त्या 14 लहानग्यांना क्रूर शापाला बळी देणार होतो का? मला माहिती आहे तू असं कधीच केलं नसतंस. आपल्यापैकी कुणीही केलं नसतं. राजेशने दिलासा देत म्हटलं. मी मागच्या 48 तासात 1 मिनिट पण झोपलो नाही. उद्यापर्यंत कदाचित मला वेळ लागेल. तेव्हा आजच सांगून ठेवतोय, या मोहिमेत जरी मी गचकलो तरी त्याचा हात तुला देणार नाही. योग थकलेल्या स्वरात म्हणाला. हा म्हणजे दोष असं म्हणायचंय काय तुला? मी पण काही दोष वगैरे देत नाही यायचे तुला. पण अशा टॉर्चर करून मारणाऱ्या मोठमोठ्या केसेस घेण्यापेक्षा छोट्या छोट्या घेतल्या असत्या तर 10-15 वर्ष जास्त जगलो असतो. इतकंच म्हणायचंय मला होलसेलमध्ये. सचिनने शरणागती पत्करली. जगण्याची गॅरंटी देऊ शकत नाही भेंडी. जे आपल्यासारखी कुठलीच रिस्क घेत नाहीत, 9 ते 5चा सुरक्षित ऑफिस जॉब करतात, तेही गर्दीने भरलेल्या ट्रेनमधून पडून, रस्ता पार करताना गाडी खाली चिरडून अचानक मरतातच ना. मरण काय सांगून येतं? माझा एक मित्र तर गोव्याला पिकनिकला गेला असताना डोक्यावर नारळ पडून मेला. याला काय बोलशील नॉनसेन्स? लिंबूने युक्तिवाद केला. ठीक आहे, खूप झालं, समजलं असेल त्याला. सगळ्यांनी एकदम घेऊ नका बिचाऱ्याला. यापुढे एकत्रच झोपू सगळे. योग, विशाल, किरण आणि त्यांच्या सोबतीला 1-2 जण जागे राहतील. सर्वांवर लक्ष ठेवतील. 2-2 तासांची ड्युटी लावू. चालेल? मी चर्चेचा शेवट करत म्हटलं. सगळ्यांनी होकारार्थी मान डोलावली. आदल्या रात्रीच्या गदारोळामुळे पहाटे सर्वच उशिरा उठलो. सकाळी 9ला निघालो. आज वागडुगू ते बोबो डिलासू हे 360 किलोमीटरचं अंतर पार करायचं ठरलेलं. रात्र बोबो डिलासू मध्येच काढणार होतो. हे बुर्किना फासोतील एक छोटंसं शांत नगर. मध्ये 1-2दा गाडी इंजिन तापल्याने बंद पडली. तासाभराचा विश्राम करून आम्ही पुढे निघालो. सहाराकडे पोचत होतो तशी हिरवळ कमी आणि रखरखाटच अधिक नजरेस पडत होता. कातर वेळेस बोबो डिलासूत पोचलो. मावळतीच्या लाल केशरी प्रकाशात मशिदींसाठी प्रसिद्ध असलेलं हे नगर अरेबियन नाईट्स मधील अग्रबा शहरासारखं भासत होतं. पुन्हा हॉटेल बुकिंग, डिनरसाठी धावाधाव, चेक इन वगैरे, मग फ्रेश होऊन पलंगावर पडणं आलंच. आज प्रवासाचा 4था दिवस संपलेला आणि 4थी रात्र पापण्यांच्या उंबरठ्यावर झोप घेऊन उभी. स्वप्नवेताळ ब्रह्मराक्षसासारखा मागे लागला आहे. हे माहीत असूनही झोप कुणाला टाळता येते. जे झोपू शकत नव्हते त्यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली. परंतु जळून खाक होणार आहे हे ठाऊक असूनही पतंगाला ज्योतीवर झेप घेण्यापासून स्वतःला अडवता येत नाही. तसंच आम्ही पुन्हा निद्रेच्या अधीन झालो.
आणि स्वप्नवेताळाने आजचा बळी हेरला. खमंग जेवणाच्या वासाने कासावीस झालेला सचिन पलंगावरून उठला आणि दाराबाहेर पडला. वाऱ्यावर तरंगत येणारा खरपूस तंदुरी चिकनचा गंध त्याला हॉटेलच्या मागे घेऊन आला. झाडीतून जाणारी एक पायवाट पार करताच तो कुठल्याशा गावात येऊन पोचला. तिथे मोठी शेकोटी पेटवलेली. आसपास लोक नाचत गात जल्लोष करत होते. त्या संगीताच्या तालावर सचिनही डोलू लागला, पण खाण्याचा गंध अजूनही नाकाला झोंबत होताच. त्याने शेकोटी पलीकडे पाहिलं आणि जे दिसलं ते पाहून त्याला वेड लागायची पाळी आली. या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉइन बटनावर क्लिक करा. सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.